ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। महत्त्वाची बातमी आहे, भावना गवळी विधानसभेसाठी इच्छुक आहेत का या चर्चांना आता उधाण आलंय। लोकसभेत सर्वेक्षणाचं कारण पुढे करून भावना गवळी यांची उमेदवारी ही कट करण्यात आली होती। तोच संदर्भ घेत भावना गवळी यांनी सदाभाऊ खोत यांना सूचना केली आहे। सर्वेक्षणाच्या नावाखाली कोणावरही अन्याय करू नका, खरी परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांना सांगा, असं वक्तव्य भावना गवळी यांनी केलं। विधान परिषदेचे सदस्य म्हणून परत एकदा विराजमान झाले। मीही त्या सभागृहामध्ये आहे, पण कसं असते ना, मी शिंदे साहेबांच्या काळामध्ये सांगू शकते, पण त्या आमच्या भाऊसाहेबांच्या काळामध्ये तुम्हाला सांगावं लागणार आहे की भाऊ ही परिस्थिती आहे आणि आम्ही असं केलं पाहिजे, त्यामुळे आमचा आमदार या ठिकाणी निवडून येऊ शकतो। आणि ती जी काही जनतेची इच्छा आहे, भावना आहे, जी काही मागणी आहे, आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काही सर्वे आहेत, पण एक कृपा करून तुम्हाला सांगते, या सर्वेमुळे भावना गवळीचा बळी गेला, आता काय बळी गेल्याचा कोणाचा काही जाऊ देऊ नका। ही पण या ठिकाणी तुम्हाला